अजूनही करते याचा खरंच मला अभिमान वाटायलाय. माझ्यात तो गुण अजूनही आहे. म्हणून सगळ्यांना कंटाळा आला असला तरी मी बोलणार आहे, कारण ही संधी परत मला कधी येईल याची मी ग्वाही देऊ शकत नाही. म्हणून मी ह्या स्टेजचा पुरेपूर वापर करणार आहे. खरं सांगते सर, 5वीला आले त्यावेळेस ठेंगे सर, रुक्नूर सर हे आमचे क्लास टीचर होते. त्यांच्यामुळं गणित कळलं, बेरीज वजाबाकी कळली. आज त्याचा उपयोग शाळेतही आला, मार्क मिळवण्यात आला आणि संसारातही येतोय सर. भाजीचा हिशोब करताना गणिताची बेरीज वजाबाकी आम्हाला लक्षात येते आणि त्यामुळं त्यांचेही आभार व्यक्त करते. गुरव सर इंग्लिश शिकवताना, गेसगे सर, डोंबाडे सर या सरांकडनं इंग्लिश शिकताना खूप त्रास व्हायचा, शब्द का देतात, पण आज आम्ही आमच्या मुलांकडनं पाठ करताना तेही सोपं जात आहे. त्यामुळं ज्यावेळेस उपयोगाला त्याही आला आणि आताही येत आहे. त्यामुळे तुमचेही खरंच आभार मग सर. गेसगे सरांच्या व्याकरणाच्या म्हणजे 5-10 ह्याच्या जे आपले हे असायचे सूत्र असायचे त्याच्यापेक्षा मला ढोलकीचा आवाज आजही आठवतं. गेसगे सर, केशवाड सर आणि आम्ही संस्कृती कार्यक्रमात एक महिना एकत्र एका रूम मध्ये घालायचो. त्यामुळे त्यांची ढोलकीची थाप आम्हाला अजूनही खूप आठवते सर. मला केशवाड सरांना मी खरंच मिस करते यावेळेस. विज्ञान बेंडगे सर नेहमी सांगायचे जीवनात हे करा ते करा. खरंच सर तेही त्यावेळेस सांगत होते, आताही सांगितलं, उपयोगी पडलं. येरुळकर सरांचं अर्थशास्त्र संसारात उपयोगी पडलं, पण ताळमेळ कसं घालायचं चंदनशिवे सरांनी शिकवलं. त्यामुळं संसाराचा ताळमेळ खरंच कळतोय सर. आता आयुष्यामध्ये मुलीचंही कर्तव्य उत्तम प्रकारे केलं, शिक्षक विद्यार्थी म्हणूनही उत्तम झालो आणि आज सून पत्नी, नणंद, जाऊ, भाऊजे ह्या सगळ्या नात्यांमध्ये, आई ह्या नात्यामध्येही आम्ही उत्तम प्रकारे पास होण्याचा प्रयत्न तुमच्या सगळ्यांमुळे होतोय. त्यामुळे तुमच्या सर्वांचे आई वडिलांनंतर जर संस्कार कोणी केले असेल ते तुम्ही सर्वांनी केलं. त्यामुळे तुमच्या पदोपदी तुम्हा सर्वांची खरंच मनापासून आठवण येते. आणि आज सगळ्या शिक्षकांबद्दल भरभरून बोलायचं वाटतंय का तर सगळ्यांच्या आठवण आहेत. गुरव सर राहिले असते, आज मी जर त्यांना माझं भाषण दाखवलं असतं ते मला सगळीकडे गोल करून दाखवले असते. इथं अक्षर शुद्ध लेखन अशुद्ध आहे उपास आहे. सर म्हणायचे बोलती व्यवस्थित, अशुद्ध अक्षर आहेत आणि खरंच आजही अक्षर सुधारलं नाहीये सर. त्यामुळं कदारे मॅडम मुळे मराठी शिकलं, सगळ्या शिक्षकांकडनं भरपूर शिकलं. आणि ज्या वेळेस मी बोलते फारुख सर वगैरे, मला मी नाही म्हटलं तर ते म्हणायचे नाही तू बोलू शकतेस, तू करू शकतेस. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या प्रेरणेमुळं मला जगण्याची प्रेरणा मिळाली सर. मी काहीतरी करू शकते. आणि खरंच सांगते, अनुभव सांगते, लग्न झाल्यापासून मी हाऊसवाईफ होते, जॉईंट फॅमिली होती, सासू सासरे होते, मिस्टर एकटे बाहेर जॉब करतात. त्यामुळे ते मला म्हणायचे मी बाहेर बघतो तू घर सांभाळ. माझे सासू सासरे अशिक्षित आहेत, ते बाहेर जात नाहीत, फिरायचं त्यांना सवय नाही. त्यामुळे ते म्हणायचे तू थोडीफार घरात बसून बाहेरची कामं केलीस तर मी बाहेर निवांत असू शकतो. पण ज्या वेळेस पासून मी ग्रुपमध्ये आले, शिक्षकांचं आठवण झाली आणि ग्रुपमधून मुलींनी मला सांगितलं किंवा मुलांनी सांगितलं शुभदा तू हे करू शकतेस, तू असं करते ते तसं करते. म्हणून मी ज्या वेळेस पासून आता 2 महिने झालं मी एक अकॅडमी जॉईन करून तिथं टीचिंगचं काम करते. म्हणजे माझा गेलेला आत्मविश्वास किंवा मी हे करू शकते हे सगळं मित्रमैत्रिणीमुळे परत एकदा जागं झालं. त्यामुळं मला खरंच आनंद वाटतो. मी शोधलं आणि तेच त्यांच्यामुळं मी हरवलेली मला तुम्ही मिळवून दिलात. त्याबद्दल सर्व मित्रमैत्रिणींचे आभार. आणि मला एक उत्तम माणूस बनवायचं काम तुम्ही सर्व शिक्षकांनी केलात, त्याबद्दल तुम्हा सर्व शिक्षकांच्याही मनापासून आभार व्यक्त करून 10वीच्या वेळेस मी सूत्रसंचालन केलं होतं आणि असंच बोलत होते. असंही नाही, त्यावेळेस स्टेजरिंग भरपूर होतं, सुचत होतं, वय लहान होतं आणि बुद्धी चालत होती. त्यावेळेस हंडोरे सर पर्यवेक्षक होते आणि हंडोरे सरांना बोलायला संधी तर मी एक वाक्य बोललं होतं, हंडोरे सरांची खुर्ची बघून मला वाटतं सर तुमची खुर्ची किती गोल आहे, गोल गल गर फिरावं, मऊ स्पंज खुर्ची. आणि ते त्या खुर्ची खाली किती काटे असतात हे आज आम्ही 1 दिवसाचे शिक्षक झाल्यावर जाणवलं. ते वाक्य गेसगे हंडोरे सरांना खरंच आवडलं. आणि त्यानंतर कुलकर्णी सर इथं होते आणि काही शिक्षकांनी माझ्या वडिलांना सांगितलं खरंच तुमची मुलगी खूप छान कौतुक करते, छान भाषण करते, ती वक्तृत्व उत्तम प्रकारे करते. पण माझ्या आईला कोणीतरी सांगायला पाहिजे म्हणून गुरव सर कुलकर्णी सर माझ्या घरी येऊन माझ्या आईला सांगितलं तुमची मुलगी खरंच छान भाषण केली, काल सूत्रसंचालन उत्तम केली. त्यावेळेस माझ्या आईच्या डोळ्यात जो आनंद होता तो मी त्या दिवसात जे बघितलं ते सरांमुळे बघितलं आणि तुम्हा सर्वांमुळे बघितलं. यानंतर आता म्हणून तुम्हा सर्वांचं आभार व्यक्त करते. आणि आता अध्यक्षीय समारंभ होते. चामुंडी स्वामी आज आपल्या
मेळावा चालू आहे, तरी पण खूप आनंद झाला आहे. असं वाटलं नव्हतं की आपण सगळ्या मैत्रिणी भेटू. मी घरगुती काम करते. जिल्हा धाराशिव, तालुका लोहारा, गाव वाचले, सुधाकर गोगावे, व्यवसाय हॉटेल. भुवनेश्वर कुलकर्णी किंवा भुवनेश कुलकर्णी आता सध्याला पुण्यात आहे. UBS म्हणून एक IT कंपनी आहे, स्विसची बँक आहे ॲक्च्युली. त्याच्यामध्ये ॲज अ असोसिएट डायरेक्टर लेवलवरती आहे सध्याला. हॅलो, मी आता सध्या येत आहे. असं लहानपणी सांगायचं अण्णप्पा कदारे. आता मी सध्या पुण्यात राहते, पिंपळेवरून. जर कुणी आला तर नक्की या. ग्रुपमध्ये माझा नंबर आहे. आणि सध्या मी IT मध्ये ॲज अ मॅन्युअल टेस्टर म्हणून काम करते, TCS कंपनीमध्ये आहे. आणि आता थोडं घाई असल्यामुळं मी जाते. परत नक्की भेटू आपण. होणार आहे. आता सरांनी सांगितलं की नेक्स्ट प्लॅन पुण्यामध्ये करा, इथं नको. कल्याणी राघोजी भीम आणि आचलेर गाव मेंढराखतो मी. मेंढराखतो. मेंढराचा व्यवसाय चांगला आहे, पद्धतीने आहे. 2 मुलं, 1 मुलगी आहे. मी पल्लवी रामचंद्र जाधव. मी सोलापूरमध्ये आहे. आता सध्या नूतन मराठी विद्यालय शाळेमध्ये सध्या शिक्षिका म्हणून मी कार्यरत आहे. आणि स्वतःचा बिझनेस म्हणजे साड्या आणि ज्वेलरीचा पण मी सध्या बिझनेस चालू केलेला आहे. थँक्यू. हॅलो, हाय एव्हरीवन. दीपक पाटील. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. HCL टेक या कंपनीत सिनियर टेक्निकल लीड म्हणून काम करतो. आणि मी राहायला तळेगावला आहे. एक मुलगा आहे मला, लग्न झालेलं आहे. नाव मयुरी शरणाप्पा पिचे, राहणार चप्पळगाव. मी सध्या पिकोफॉल, ब्लाऊज, गोंड्या वगैरे सगळं बांधून ठेवते. दयानंद पाटील आहे, सर्वजण विकास बोलवतात. मी सध्याला पुण्यामध्ये जॉबला आहे, सॅमसंग कंपनीमध्ये जॉब करतो आहे. मॅरिड आहे, एक मुलगी आहे. थँक्यू. मी गुरुबाई रण्णा मुगळे. मला आलूरला इथं जवळच दिलेलं आहे, तरी आम्ही पुण्याला राहतोय. माझं नाव सतीश विजयकुमार सोलंकर. मी गावातच आहे आणि शेती करतो. मी प्रियंका सखाराम माने. सध्या मी प्रियंका सखाराम माने. आता सध्या प्रियंका श्रीमंत हक्के आहे. आणि मी राहायला सोलापूरला आहे. आणि सध्या मी हाऊस होते. माझं नाव असलम कुर्णे. जेवढे आज इथं जमलेले आहेत संख्या 50, तेवढे जास्त कंपनी मी चेंज केले. म्हणजे चांगली गोष्ट नाही आहे, कारण मला जॉबमध्ये इंटरेस्ट नव्हता. मला इलेक्ट्रिकल इंडस्ट्रियल मटेरियल जे आहे ना, त्याचा जॉब टाकायचा होता. मग त्यामुळे टेम्पररी 2 महिने 3 महिने असं करत मी आहे. आता होप आता चांगलं दिवाळीपासून मी सुरू करणार माझं जॉब. अपर्णा अनिल सोमवंशी. अपर्णा अनिल सोमवंशी. सध्या मी सिंधुदुर्गमध्ये आहे टीचर म्हणून. हे रामदास मरळ त्यांचं नाव. मला 2 मुलं आहेत छोटी छोटी. एक 8 वर्षाचं आहे, एक 2 वर्षाचं आहे. अजून माझं सासर उपळे तुम्हाला तुळजापूर आणि बार्शीच्या मध्ये. माळगे. मी सध्या शेती करतो. मला एक मुलगी आहे. मी आधीची विजया जगन्नाथ घोडके. आता आहे विजया संतोष धनुसाले. राहते काटेकडनं. 2 मुलं आहेत, एक मुलगा, एक मुलगी. आणि हाऊस वाईफ. माझं नाव आहे सुधीर चंद्रकांत पिचे. ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर पुण्यात राहतो. थर्मॅक्स लिमिटेड या कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर आहे क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये. थँक्यू. कडक भाकरी बाजरीचे आणि ज्वारीचे आणि शेंगा चटणी उपलब्ध होईल. आणि एक मुलगी आहे छोटीशी, 3.5 वर्षाची. तिचा संपर्क साधा आपल्या ग्रुपमध्ये नंबर आहे. सोमवंशी. आता
आता सध्याचं नाव आहे रोहिणी चंद्रकांत भोपळ. मी पुण्यात राहते. मी टीचिंग करत होते इंग्लिश मिडियमवर, पण आता माझ्या छोट्या मुलामुळं मी ब्रेक घेतलेला आहे. मी सोलापूरमध्ये राहते, सैफुल एरियात ओमगर्जना चौक तिथे. मला माझे मिस्टर फायनान्स मध्ये आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आता मी दत्तप्रबोध अकॅडमी मध्ये ॲज अ टीचर म्हणून जॉब करते. चंदन सिंग आहे. सोलापूरमध्ये सुपर थर्मलमध्ये वॉटर लॅब मला 2 मुली. माईक वरती 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 घ्या, वरती वरती. माझं नाव आहे तुळशीदास हिराजी सोलंकर. मी शेती करतोय. हॅलो. आणि एक मुलगा आहे, मुलगी आहे. आणि सर्वांनी कार्यक्रमासाठी सर्वांसाठी फोन केलेला होता. तो सर्वांनी ज्याने आले तो सहकार्य सुद्धा भरपूर जणांनी केलेलं आहे. तो त्यांचा सर्वांचे मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. दोघांचा सुशीलचा नाशी ना या सगळ्या प्रश्न उत्तर दिलंय. वा 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 वा. डबल घेणार तुमच्या घरी देणार बघा, त्यांच्या घरी देणार तुमच्या इथंच. प्रकाश पुजारी कोणाला मारणार आहे सर? राहणार अचलेत शेती. दोन मुलगा एक मुलगी, काम शेती करतो. वा वा वा. अंडा क्या काला हे अमर आहे. हे माझं नाव प्रणिता राम. जॉब करते. हे छोटं सर अमर. आता अनिता सुजोग कांबळे. मी पुण्याला राहते दहावीला. मी इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये कामाला आहे ॲज अ सुपरवायझर म्हणून. जोरात बोल रहा. माझं लगीन झालेलं, मला 2 पोरं आहेत. प्रकाश राम कुनाळे. मी सोलापूरला राहतो. मॉम्सी लॅब लिमिटेड कंपनी आहे MIDC मध्ये. डेप्युटी मॅनेजर म्हणून सध्या कामाला आहे. 12 वर्ष झाले मी कामाला. नमस्कार. सीताराम माने. मी प्रॉपर सोलापूर, पण सध्या मुंबई येथे आहे. BGCT कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये ॲज असिस्टंट मॅनेजर म्हणून प्लांट अँड मशिनरीचा इंचार्ज आहे. धन्यवाद. मी सध्या गावातच आहे. 5 वर्ष झाले व्यवसाय करतो. सध्या किराणा दुकान चालू होतो. मला 2 मुलं आणि सगळे पूर्ण फॅमिली एकत्र आहे. मी धनराज मधने दिल्लीला जॉब करतो. मी दत्ता एकाच कंपनीमध्ये. एवढाच की तो माझ्या दिल्लीकडे होता, परत ट्रान्सफर मुंबईला आलाय. लग्न झालंय 1.5 वर्ष मुलं. माझं नाव मल्लिनाथ. पुण्यात गेल्यावर जॉब लागतो. प्लस रिक्षा आहे माझी. दोन मुलं आहेत. शिवाजी मात्र सध्या गावात राहतो.
व्यवसाय आहे स्टेशनरी दुकान व उतार समोर जोरात माझं नाव वैभव खंडाळकर, वैभव देवराव खंडाळकर. माझं MBA झालेलं आहे. मी पुण्यामध्ये MBA केलं. आता मी पिढीलाईटमध्ये रिजनल बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर आहे. माझ्याकडे सोलापूर, लातूर, कोल्हापूर, सांगली प्लस पुणे आणि PCMC एवढा एरिया बघतो. आणि एक मुलगी आहे 5 वर्षाची. मी IT मध्ये ॲज अ सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनियर आहे. गेल्या 10 वर्षापासून काम करतो. सध्या एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये टेस्ट लीड म्हणून काम करतो. आणि माझा रिसेंटली 2 वर्षाला लग्न झालं आहे. अजून काही काढला नाही आला. दॅट्स इट. थँक्यू. फर्स्ट मला सॉरी बिकॉज मला काही वर्ड आठवत नाही मराठीमधले चुकले तरी फर्स्ट माफी मागते. आणि मेरा नाम परवीन इब्राहिम शाहपुरे इन असलेट और शादी के बाद परवीन इरफान समाजात ससुराल में. तो अब इस वक्त मैं हाउस वाइफ हूँ. एक बेटी और एक बेटा है. ये मेरी बेटी है. आहे का करला गेलं विनोद बायस झालं ठीक आहे. मी विनोद सिंग बायस. मी पुण्यात राहतो. सध्या 197 कम्युनिकेशन लिमिटेड म्हणजेच आपलं पेटीएम याच्यामध्ये एरिया सेल्स मॅनेजर म्हणून ॲज इन बघतोय अक्रॉस महाराष्ट्र. आणि जवळपास 100 लोकांची टीम आपल्याजवळ आहे. आणि अक्रॉस महाराष्ट्र मी काम करतोय. आणि सध्या राहायला पण पुण्यातच आहे. आणि लग्न झालंय. मला 2 वर्षाची एक मुलगी आहे. 2007च्या बॅचच्या सर्व विद्यार्थिनीचं मनपूर्वक अगोदर मी स्वागत करतो. तुम सर्वांचं अभिनंदन करतो. खरं तर असं म्हणतात, एक हिंदीमध्ये एक शायरी आहे की दूध में पकाए चावल तो उसे खीर कहते हैं. दूध में पकाए चावल तो उसे खीर कहते हैं. और जिंदगी में खाए ठोकर तो उसे तकदीर कहते हैं. जिंदगी में खाए ठोकर तो उसे तकदीर कहते हैं. तुम्ही बऱ्याच ठोकरा खाऊन आज 18 वर्षानंतर आज पहिल्यांदा इथं आला. याचा खूप मला अभिमान वाटतो. आणि खरं तर माझी तुमची मला वाटतं 7वी का 8वी तुमची 10वीची बॅच. 8वी. आणि माझ्या 1999ला मी इथं अपॉइंटमेंट मिळाली मला. आणि त्यानंतर 2007ची तुमची 6-7ची तुमची बॅच. त्या एवढ्या काळामध्ये पहिली बॅच तुमची एकदम हुशार बॅच होती. एकदम हुशार बॅच होती. आणि आज बहुसंख्य त्यामुळेच आज बहुसंख्य तुम्ही इथं उपस्थित आहात. बरोबर. हा जोश, हा उत्साह बघून मला खरंच अभिमान वाटला. आणि त्यावेळेला असं एक होतं, मला आठवायचं थोडंसं बघा, उच्च गणित आणि सामान्य गणित काहीतरी होतं वाटतं. बरोबर. म्हणजे एक बॅच उच्च गणिताची होती, एक बॅच सामान्य गणिताची होती. आणि दोन्ही गणिताला मी आणि पदरसर दोघं शिकवायला होतं, भाग 1 आणि भाग 2. मला वाटतं परवीन सामान्य गणितामध्ये फर्स्ट आली होती. आठवते मला, आठवते. आणि माने आणि प्रियंका दोघंही मला बरोबर गणिताच्या पेपरमध्ये बरोबर मला तिथं हा मार्क कुठे गेला, हा मार्क कुठे गेला माझा, हा एक मला अनुभव पटकन लक्षात आला. हा चालतं की. हो हो. माने सर माझी इंट्रोडक्शन इंटरव्ह्यू चालू होती. माने सरांनी मक्तेदार सर दोघं होते. माने सरांनी मक्तेदार सरांना सांगितलं की ह्याला एखादा प्रमेय विचारा. माझं लक्ष होतं बारीक. त्या कोपऱ्यात त्या वर्गामध्ये इंटरव्ह्यू चालू होती. आणि माझं लक्ष होतं म्हणजे मागची मंडळी माझ्यासाठी काहीतरी इंट्रोडक्शन करत आहेत काय तर असं वाटतं. माझ्या लक्षात होतं. लक्षात आलं माझ्या. माने गुरुजींनी सांगितलं मक्तेदार गुरुजीला की याला 30चा प्रमेय विचारा. मक्तेदार गुरुजीचा आवाज म्हणून की एकदम असा मोठा आवाज बसतो. त्यांनी विचारलं कसं मला, अरे बेटा. हो सर. त्यांनी सरळ सरळ विचारलं पाहिजे की 30, 60, 90चा प्रमेय सांग. पण त्यांनी मला विचारलं कसं, 30, 60चा प्रमेय सांग. माझ्या लक्षातच आलं. तोच प्रश्न मी नंतर 10वीला आल्यानंतर प्रियंकाला विचारला होता. तुझ्या पप्पांनी मला असा प्रश्न विचारला होता, तू सांग आता मला 30, 60चा 90चा प्रमेय म्हणजे काय. बदला घेतला त्यांनी. हो बरोबर सांगितलं होतं. हो. आणि तिने बरोबर उत्तर पण दिलं होतं. 30, 60, 90च्या प्रमेयाची व्याख्या पण सांगितली होती.
मी तिला शाबासकी पण दिलं होतं. तू खरे आमच्या माने सरांची मुलगी शोधतीस असेल त्याला मी म्हटलं होतं. आणि खरोखर आता ती तिच्या गावची मला वाटतं सरपंच नाही सध्या आता. म्हणजे नेतृत्व करायची जी क्षमता आहे ती तेव्हापासून तिच्यामध्ये दिसत होती आणि आज तागात आपल्या सर्वांचा अनुभव येत आहे. बरेच विद्यार्थी तुळशीदास आहे, गोटोराम आहे, बरेच असे आपले आश्रम आहे, बरेच विद्यार्थी अमर स्वामी, प्रदीप गणितामध्ये खूप हुशार होते. माझा विषय म्हणजे तुमचं दास आलं की आम्हाला हसायला जास्त मिळतं. कारण मला आठवतंय ते काहीतरी होतं असं गाणं म्हणायचं ते नको थांब. ओके. आणि शिकवायचं माझं काम होतं, पण प्रयत्न करणं आणि अध्यापन करून घेणं हे तुमचं काम होतं. नाही तशामुळे कसं आहे आपला जो तास होता तो एक तर विषय आपला सर्वांना अवघड वाटायचा गणित. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणित अवघड वाटू नये. त्यामुळे सुरुवातीला अगोदर मी वातावरण निर्मिती करायची की बाबा विद्यार्थी आपला फेल झाला पाहिजे. त्याच्या डोक्यामध्ये गणित हा विषय अवघड वाटू नये अशा पद्धतीचं एक वातावरण निर्मिती मी करायचं आणि त्या विद्यार्थ्यांना तशा पद्धतीने मी शिकवायचं. अशा बरेच गोड आठवणी आपल्याला भरपूर आठवणी सांगायच्या आहेत, पण आपला वेळ कमी आहे. बरं जाता जाता मी तुम्हाला एवढं सांगेन की आपली 2700 बॅच आहे. 7चा पाडा खूप महत्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये. बऱ्याच जणांना व्हॉट्सअपमध्ये तो फिरला पण असेल 7चा पाडा आहे की नाही. ते तुम्ही 2700 बॅचच्यात खूप भाग्यवान आहात. त्या 7च्या पाड्या पण म्हणून वागायला शिका, आचरणात आणायला शिका. तुम्ही आता सगळ्या मॅरिड आहात, सासू सासरे हेच आपले आईवडील समजा, त्यांची सेवा करा आणि हेच तुमचं. हो हो हो. आणि तुम्ही पण आई वडिलांना विसरू नका. सगळं आज आणखी विशेष म्हणजे आज जागतिक मातृदिन काहीतरी आहे, जागतिक मातृदिन आहे. या आजच्या या जागतिक मातृदिनाच्या दिवशी तुम्ही खूप मोठ्या संख्येने एकत्रित आलात. हे पण आपलं खूप मोठं भाग्यच म्हणावं लागेल. त्यामुळे तुम्ही पण व्यवस्थित सगळेजण सेटल आहात. मला वाटतं बहुतेक 75% सगळे पुण्याला सेटल आहेत. मी बरेच जण एकाचं पॅकेज ऐकून मला घाम फुटला. म्हणजे सर्वजण सेटल आहात, व्यवस्थित आहात. असंच खूप आयुष्य मजेने जगा, आईवडिलांची सेवा करा, त्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे. आईवडिलांची सेवा केलात की तुम्हाला न मागता सगळं काही आपोआप मिळेल. आणि जाता जाता तुम्हाला तुमचं दीर्घायुष्य वाढव. अशाच प्रकारे तुम्ही एकत्रितपणे या, ओळख असू द्या. एवढी शुभेच्छा व्यक्त करून हे माझे 2 शब्द संपवतो. जय महाराज. माझं नाव अमित वळसंगे. विनय हे विनय काय करायचं करू आता. अमित ऐकू येत नाही. अमित वरती घे. तुम्हाला सांग रे अमित. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented